राज्य आंदोलन समिति की ओर से नागपुर के वैरायटी चौक पर महाराष्ट्र सरकार के खिलाफ जोरदार बूंबाबूम आंदोलन किया गया। राज्य के बजट में विदर्भ की लगातार अनदेखी किए जाने का आरोप लगाते हुए आंदोलनकारियों ने सरकार और मुख्यमंत्री के खिलाफ जमकर नारेबाजी की। महाराष्ट्र के बजट में विदर्भ की झोली खाली ही रखी, ऐसा आरोप इस दौरान प्रमुखता से रखा गया। जय विदर्भ के नारों से पूरा परिसर गूंज उठा। विदर्भ के विकास के लिए स्वतंत्र नीति, संतुलित नीति वितरण और लंबित मुद्दों पर तुरंत निर्णय लेने की मांग की गई। आंदोलन शांतिपूर्ण तरीके से संपन्न हुआ। यह आंदोलन विदर्भ राज्य तथा विदर्भ राज्य आंदोलन समिति की मौजूदगी में आयोजित किया गया था। अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे म्हणतात की आमच्याजवळ 232 आमदारांची मेजॉरिटी आहे। ही 5वी मेजॉरिटी घेऊन जनतेचे प्रश्न दाबतात। आम्हाला तुमची गरज नाही असं ते जनतेला म्हणतात। 232 आमदार आमचे आहेत, फक्त अपोजिशन मध्ये काय 50 आमदार आहे। तर अशा स्थितीमध्ये आम्ही जनता भरडली जात आहे आणि देवेंद्र फडणवीस, बावनकुळे याचं उत्तर एकच देतात, या जनतेने आम्हाला निवडून दिलं आहे, आम्ही जनतेबरोबर कोणताही व्यवहार करू। मोदी तसंच बोलतो आणि किसानांचे 8 ते 10 आत्महत्या रोज होत आहे, बेरोजगारी वाढलेली आहे। मी अरुण केदार, पूर्व विदर्भाचा अध्यक्ष आहे आणि जय विदर्भ पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे। आम्ही या अधिवेशनात 16 तारखेला आमचं आंदोलन होणार होतं, पण यांनी 14-15 तारखेलाच आपली दोपटी बेलनं उचलल्यामुळे ते आंदोलन आम्ही आता 22 फेब्रुवारीला करण्याचे ठरवले आहे। या आंदोलनात करोडो रुपये लावून सरकार इथे अधिवेशन भरवते, परंतु कोणत्याही जनतेचा कोणतंही काम करत नाही। विदर्भाचं काम तर कोणतंच केलेलं नाही। कोणी जर दाखवून दिलं तर आम्ही त्यांचे आभारी राहू। अशा प्रकारच्या या वातावरणात करोडो रुपयाचा खर्च होतो। नागपूर शहरातल्या जे रहिवासी आहे त्यांना त्रास होतो, त्यांना चौकीमध्ये राहते। रात्रभर येणारे आंदोलनकारी बिचारे यशवंत स्टेडियममध्ये कोंडल्या जातात, तिथेच कोंडतात आणि तिथून मग इकडे 0 माईलवर बोलावतात। हा गैरप्रकार आहे। आता याच्यात नागपूर करार झाला होता, त्या नागपूर करारामध्ये 6 हप्त्याचं अधिवेशन ठरलं होतं। याच्यात 12 त्या काळच्या 1960च्या काळच्या 12 मंत्र्यांनी सही केली। तुम्हाला माहिती आहे, कोर्टात जर करार भंग केला तर त्याच्यावर फौजदारी दावा होतो। तर या महाराष्ट्र शासनावर सुद्धा फौजदारी दावा झाला पाहिजे। 6 हप्त्याचं अधिवेशन 3 हप्त्यावर घेतलं आणि 3 हप्त्याचं 5 दिवसावर घेतलं आणि आज त्या धोपटी बेलनं घेऊन आपापल्या गावाला गेले। आता या अशा प्रसंगी जर असे वातावरण होत गेले तर आंदोलनकर्त्यांनी काय करावं? आंदोलनकर्त्यावर प्रेशर असते, त्यांनी आंदोलनकर्ते आणले, त्याचा खर्च असतो। सगळ्यात काही खर्च कार्यकर्ते करत नाही, पण तो खर्चही असतो। आणि अशा प्रकारे जर आंदोलनकर्त्यांना चिरडल्या गेले तर पुढे चालून लोकशाही भंग होईल आणि इथे हुकुमशाही होईल, संविधानाचा भंग होईल। म्हणून या शासनावर यांच्यावर दावा केला पाहिजे, यांना शिक्षा दिली पाहिजे, कोर्टाने शिक्षा दिली पाहिजे की हे अधिवेशन तुम्ही कमी का घेता। आम्ही गेलेलो आहोत, पण कोर्टाने आम्हाला आमच्याकडून न्याय दिला नाही। त्यांनी ते प्रकरण फाईल करून ठेवलं, कोणाचा न्याय दिला नाही। तर काही कारण असतात। समजा एखादा मोठा नेता जर मेला समजा, तर त्या दिवशी ते स्थगित करण्यात येते। असे काहीच कारण झालेले नाही। अहो, या आंदोलनकाऱ्यांना भेटायला कन्सल्टिंग मिनिस्टर आला नाही। इथे वन विभाग यांनी पुण्यात नेलं, वन विभागाचं कार्यालय नागपूरमधून नेलं। तर आम्ही म्हटलं की वन विभागाच्या मंत्र्याला आम्हाला भेटायचं आहे, तर त्यांनी त्यांचा PA पाठवला। आता हे PA जर राजकारण करत असेल, पण ते काही जनतेने निवडून दिलेले नसतात, तर त्याच्यावर आमचा प्रेशर होऊ शकत नाही। आणि पोलिसांची दडपणशाही इतकी वाढलेली आहे की आंदोलन करताना
ते दाबून देतात, आंदोलनकर्ते भितात, ते ते लाठीचार्ज होईल, काय होईल बा म्हणून ते घाबरतात. आमचं पुढलं पाऊल वेगळं विदर्भ म्हणजे 100 बिमारी की एक दवा, ती म्हणजे वेगळं विदर्भ राज्य. आणि 22 फेब्रुवारीला आमचं खूप मोठं मोर्चा निघणार आहे आणि लाँग मार्च निघेल. तो लाँग मार्चमध्ये आम्ही आमच्या भूमिका घेऊ आणि पुढचे आमचे आंदोलन जे आहे ते आमचे मोठ्या प्रमाणात राहतील.